गुड मॉर्निंग. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी गेले होते सकाळी मॉर्निंग वॉकला. रिटर्न आल्यानंतर रात्रीची कामं सर्व काही तशीच पडली होती. सगळ्यात अगोदर तर अंडी शिजायला टाकली. त्यानंतर इथे खूप सारी भांडी पडली होती. भांडी घासायची राहिली होती. आता म्हटलं अगोदर पाणी ठेवून घ्यावं. इथे बघा पाणी ठेवून घेतलं. खूप सारी भांडी होती. आता भांडी घासून घ्यायची होती. त्यानंतर इथे फिश आमचे छोटे छोटे एकदम भुकेजले होते आणि इकडून इकडं करत होते. बघा किती सुंदर असे दिसत आहेत. त्यांचं सकाळी उठल्यानंतर सगळ्यात अगोदर त्यांना जेवण देणं हे माझं काम असतं. पण आज सकाळी उशीर झाल्यामुळे मी त्यांना जेवायला देऊन गेलेच नव्हते, तशीच गेले होते. त्यानंतर इथे बघा एवढी सगळी भांडी घासून घेतली. त्यानंतर पाणी गरम झालं होतं. मग सगळ्यात अगोदर विचार केला की झाडून घ्यावं. त्यामुळे सगळ्यात अगोदर तर झाडून घेतलं स्वच्छ घर मस्तपैकी. ते बघा आल्यानंतर सकाळची कामं पटापट आवरावी लागतात. सकाळचा डब्बा पण असतो, त्यामुळे पटापट सगळी अगोदर तर झाडून घेतलं. झाडून घेतल्यानंतर पाणी गरम झालं होतं, पाणी बंद करून घेतलं आणि आता आंघोळीला जायचं होतं. मग आंघोळ करण्यासाठी गेले. आंघोळ करून घेतली पटकन. इथे बघा मस्तपैकी आंघोळ झाल्यानंतर फ्रेश झाले. सगळ्यात अगोदर तर टिकली वगैरे म्हणजे लावून घेतली. आंघोळ झाल्यावर मेकअप करून घेतला. साधा सिंपल, खूप जास्त काही मेकअप वगैरे नसतो, पण साधं सिंपल का होईना आंघोळ झाल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर करावं तर लागतं. टिकली लावली. ते बघा मस्तपैकी. आणि चाललं होतं, गावातला एक माणूस वारला होता, त्याच्याविषयी बोलणं चाललं होतं की असं झालं तसं झालं माणसांचं वगैरे. काही खरं नाही. मग सकाळी माहिती पडलं. त्यानंतर एक 5-10 मिनटं उन्हाला उभं राहण्यासाठी गेले होते, पण घरातली कामं दिसत होती, त्यामुळं मग पटकन लगेच बाहेर आले. ऊन मस्त खूप जास्त छान पडतं सकाळी. उन्हामध्ये बसावंसं वाटतं. सकाळी दारातच ऊन येतं. त्यानंतर पाणी गरम करून घेतलं पिण्यासाठी आणि दूध आणलं होतं गोकुळचं. दूध घेतलं. आता दूध गरम करायला ठेवायचं होतं. दूध गरम करून घेतलं. पाणी घेतलं थोडंसं गरम करून पिण्यासाठी. इथे बघा मस्तपैकी. आता नाश्त्याला काय बनवावं ह्याचा विचार चालला होता. मग काय बनवावं सुचत नव्हतं, त्यामुळं पोहे बनवायला घेतले. इथे बघा माझा गॅस जरा तुटलेला आहे, तो सारखीच कढई पडत. आता काय करणार, कधी रिपेअर करून आणतात कुणास ठाऊक, काय माहिती. त्यानंतर सगळ्यांसाठी इथे मी पोह्याची तयारी केली. पोहे बनवून घेतले मस्तपैकी. आजचा बेत होता अंडे आणि पोहे मस्तपैकी. चाय, पोहे आणि अंडे. व्हिडिओ तुम्हाला जराही आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की प्लीज सबस्क्राईब करा.